हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा आहे लास वेगस सिरीजचा शेवटचा व्लॉग आणि आता आम्ही चाललेलो आहे हुवर डॅमला। तर लास वेगस ट्रिपपासून हुवर डॅमला यायला 45 मिनिटं लागतात। तर एवढा काही लांब नाही आहे। तर तुम्ही लास वेगस ट्रिप विजिट करत असाल तर हुवर डॅम नक्की बघा। तर असा हुवर डॅमला जायचा रस्ता आहे। तर इथे पायऱ्या पण दिलेल्या आहेत आणि स्ट्रोलरसाठी हा वॉकवे पण दिलेला आहे। तर आम्ही आलेलो आहे हुवर डॅमला आणि आता चाललोय ब्रिज बघायला। हा इथे वर ब्रिज आहे, इथून वर आणि इथे पार्किंग केली। तर हुवर डॅम जो आहे तो ॲरिझोना आणि नेवाडा यांच्या बॉर्डरच्या मध्ये कन्स्ट्रक्ट केलेला आहे। तर हा डॅम खूप जुना आहे आणि याचं कन्स्ट्रक्शन 1931 मध्ये सुरू झालेलं ते 1936 पर्यंत चाललं होतं। तर आता आम्ही पोहोचलेलो आहे हुवर डॅमच्या ब्रिजवर। तर साईडलाच इथे रस्ता आहे जो की ॲरिझोनाला जातो आणि एका साईडने नेवाडाला जातो। तर या ब्रिजवरनं हुवर डॅम खूप छान दिसतो आणि तुम्ही एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ब्रिजच्या चालत जाऊ शकता। तर हुवर डॅमला बघण्यासाठी ॲडमिशन फी नाही आहे। तर तुम्ही या डॅमवर आणि इथल्या ब्रिजवर फ्री वॉक करू शकता। पण जर तुम्हाला डॅम आतून बघायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तिकीट घ्यावं लागेल। तो हाच तो डॅम आहे हुवर डॅम। हुवर डॅम तर जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय इथून गाड्या चाललेल्या आहेत। तर ब्रिजवरनं उतरल्यानंतर तुम्ही तुमची कार काढायची आणि तुम्ही डॅमवरनं अशी चक्कर मारून येऊ शकता। तर आता आम्ही आमची गाडी काढलेली आहे आणि आम्ही डॅमवरनं चाललेलो आहे। तर डॅममध्ये गेल्यानंतर असा हा ब्रिजचा व्ह्यू दिसतो। तर त्या दिवशी नेमका सनी डे असल्यामुळे ब्रिज खूप जास्त छान दिसत होता आणि आकाश तर काही विचारायलाच नको, खूपच जास्त छान दिसत होतं। तर मी हा जो व्हिडिओ शूट केलेला आहे तो कारमधून शूट केलेला आहे आणि तुम्ही आता बघू शकता हे हुवर डॅमचं व्हिजिटर सेंटर आहे। तर या एरियामध्ये पण तुम्ही कार पार्क करू शकता आणि या डॅमवरनं वॉक करू शकता। तर ज्या दिवशी आम्ही हुवर डॅमला व्हिजिट केलं होतं तेव्हा खूप जास्त गर्दी होती आणि खूप जास्त लोक तिथे आलेले होते। तर इथे येण्यासाठी काही काही गायडेड बस टूर्स पण असतात। तर त्याचा पण वापर करून लोक इथे येतात। तर असा आहे हुवर डॅम आणि हुवर डॅमवरनं आता दिसतोय ब्रिज ज्यावर आम्ही आधी उभं होतो। तर या डॅमवर असे तुम्हाला दोन व्ह्यू मिळतात, एका साईडने ब्रिजचा व्ह्यू आणि ब्रिजवरनं डॅमचा व्ह्यू। तर हाच तो पार्किंग एरिया आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पार्क करू शकता कार आणि मग हुवर डॅमवरनं चालू शकता। हा तो हुवर डॅम आहे, आम्ही आता खालनं बघतोय। तर आता हुवर डॅम बघून आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे निघालेलो होतो आणि आम्हाला रस्त्यात काय दिसली तर ही माउंटन गोट। तर ह्या माउंटन गोट्स इथे खूप आहेत आणि आम्ही लकी होतो ती आम्हाला लगेच दिसली।
आणि इथे असे लाल कलरचे, व्हाईट कलरचे, ब्राऊन कलरचे असे खूप छान छान डोंगर दिसत आहेत. तर मी तरी हे फर्स्ट टाईमच पाहिले होते, त्यामुळे बघायला खूप छान वाटत होतं. तर आमची जी ड्राईव्ह होती व्हॅली ऑफ फायरकडे ती खूप सिनिक होती. तर आता आम्ही चाललेलो आहे व्हॅली ऑफ फायरला आणि आम्ही एक दुसरा रोड घेतला, तर तिथे आम्हाला असं छान रेड रॉक्स दिसले. आमचा जो रोड होता तो लेक मीड रिक्रिएशनल एरिया होता, तिथून आम्ही व्हॅली ऑफ फायरला चाललोय. तर तिथे खूप सारे असे फॉर्मेशन्स दिसले. आता आलेलो आहे व्हॅली ऑफ फायरला आणि हा आहे रेड रॉक. ते सगळीकडे रेड रॉक्स आहेत. हा एरिया आहे सेवन सिस्टर्स. तर व्हॅली ऑफ फायरमध्ये हे सगळे रेड सँडस्टोन्स आहेत. तर हे जे सँडस्टोन आहेत ते 150 मिलियन इयर्स पूर्वी तयार झालेले आहेत आणि ते कसे झालेले तर सँड ड्यून्सच्या शिफ्टिंगमुळे. तर व्हॅली ऑफ फायर स्टेट पार्कमध्ये एंट्री करायला आम्हाला $10 लागले पर व्हेकल. तर इथे आतमध्ये 10.5 मैलचा हा कारचा रोड आहे आणि तुम्ही आतमध्ये इथे हाईक पण करू शकता. आता आलेलो आहे आम्ही रेड रॉकच्या वर, माउंटन वर. अशा कार पार्क केलेल्या आहे आणि इथून पूर्ण चढत चढत वर आलेलो आणि इथून असा व्ह्यू आहे. तर व्हॅली ऑफ फायर स्टेट पार्क एक्सप्लोर करता करता सनसेटची वेळ झालेली होती आणि आम्ही असा सनसेट बघितला येता येता आणि आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे निघालो होतो. आता आम्ही आलेलो आहे फ्रीमॉन्ट स्ट्रीटला. तर ही अशी स्ट्रीट आहे पूर्ण. या साईडला पण आहे. आम्ही झिप लाईनिंगला चालली आहे आणि सगळ्यांनी खूप एक्साइटिंग असणार आहे. तर मी खूप एक्साइटेड आहे. तर जस्ट आता मी स्लॉट्स जिल्हा नावाची झिप लाईनिंगचं तिकीट काढलं आहे आणि मी आता चालली आहे करायला. तर तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता मी झिप लाईन केली आहे आणि ही झिप लाईन फक्त 30 सेकंड्सची होती, पण ओव्हरऑल खूप मजा आली. पण फ्रीमॉन्ट स्ट्रीट असल्यामुळे तिथला वाईब खूप छान वाटत होता आणि झिप लाईनिंग केल्यामुळे मला वरून खूप छान दिसलं. तर झिपलायनिंग केल्यानंतर आम्ही इथे फ्रीमॉन्ट स्ट्रीटवर असंच वॉक केलं. तर फ्रीमॉन्ट स्ट्रीट म्हणजे एक इथला पेडेस्ट्रियनचा मॉल आहे. तर इथे सगळंच आहे, ही मोठी स्ट्रीट आहे आणि तुम्ही बघू शकता वर किती मोठी स्क्रीन आहे. तर ओव्हरऑल वाईब खूप छान होता आणि आम्ही तिथे थोडंसं एन्जॉय केलं.
तर फ्रीमॉन्ट स्ट्रीट एन्जॉय करून आम्ही घरी गेलो आणि आमचा नेक्स्ट दिवस जो होता तो लास्ट दिवस होता लास वेगसचा. तर आम्ही त्या दिवशी ठरवलं की एक काहीतरी बघायचं आणि मग आम्ही आमच्या एअरपोर्टला जाणार होतो. तर लास्ट डेला आमच्याकडे एवढा वेळ नव्हता, मग आम्ही ठरवलं की आम्ही विन लॉबी एक्सप्लोअर करतो. तर आम्ही कार पार्क करून आलेलो आहे विन लास वेगस या कसिनो हॉटेलमध्ये. आता आपण आलेलो आहे विन लॉबीमध्ये आणि ही लॉबी आहे अशी फ्लॉवरचं डेकोरेशन आहे सगळं, वर पण आणि इथे खाली पण. तर लास वेगसचे जे हे कसिनो हॉटेल्स आहेत ते सगळेच खूप छान आहेत आणि सगळे युनिक आहेत. तर विन लॉबी ही अशातलीच एक आहे जे की विन लास वेगस हॉटेलमध्ये आहे आणि ही खूप फेमस आहे इथली. त्यामुळे आम्ही जाता जाता का होईना एकदा इथे भेट दिलीच. तर विन हॉटेल थोडंसं एक्सप्लोअर करून आम्ही एअरपोर्टला जायला निघालेलो होतो आणि एअरपोर्टला जातानाच आम्हाला आमची कार ड्रॉप करायची होती आणि मग आमची फ्लाईट पकडायची होती. तर असा होता माझा लास वेगस सिरीजचा लास्ट व्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये कळवा. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.